नमस्कार. यावर्षीचं महाराष्ट्राचं काउन्सेलिंगचं शेड्यूल एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस अगदी फिजिओथेरपीपर्यंत कधी येऊ शकतं, तर याचा एक अंदाज आपण घेतोय. पहा आता मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला, तर एक नोटीस 23/7/2025 ला आलेली होती. आता आजची डेट जर आपण विचारात घेतली, तर आपण खूप पुढे आहे. ज्यावेळेस या तारखेला काउन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाली, म्हणजे 23 तारखेला नोटीस आली, तर ती प्रक्रिया जवळपास या 2026च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू होती. मग आता आपण खूप लेट झालेलो आहे. थोडक्यात अजून आपण पुढं खूप दिवस या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये राहणार आहोत. मग आता जर 23 तारखेला नोटीस आली, तर प्रश्न असा येतो, की रिझल्ट आणि नोटीस येणे, तर यामध्ये किती दिवसांचं अंतर होतं? तर जवळपास 14 जूनला रिझल्ट लागलेला होता आणि त्यानंतर 23 तारखेला ही नोटीस आलेली होती. पण आज जर आपण विचार केला, तर रिझल्ट लागून सुद्धा भरपूर दिवस झालेले आहे. मग यामध्ये नेमकं काय होऊ शकतं? कशा पद्धतीने हे शेड्यूल काम करू शकतं? तर हे सविस्तर एकदा या व्हिडिओमध्ये आपण चेक करू. आता ही नोटीस तुमच्या समोर आहे. नोटीस नंबर 1 आहे. सी-ई-टी सेलला आलेली. आता यात अजून आपण जर का विचार केला, तर ही नोटीस नेमकी कोणत्या कोर्सेससाठी होती? तर सगळे कोर्सेस एम-बी-बी-एस, बी-डी-एस ऑल कोर्सेस आणि कशा पद्धतीनं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या वर्क करतात. तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर एखाद्या वेळेस काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये अडकलो, नियमांची माहिती जर आपल्याकडे नसेल, तर नंतर पुढं खूप त्रास होतो. म्हणजे थोडक्यात अगोदर नियमांची माहिती करून घ्या, नंतरच काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्या. माझं म्हणणं असं मुळीच नाही, की तुम्ही कुठेतरी जॉइन व्हा. तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुमचं काउन्सिलिंग करू शकता. फक्त एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते, तर यावर थोडं तुम्ही फोकस करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक ₹5,000-7,000 देऊन कुठं काउन्सिलिंग जॉइन करायची का? जे काही काउन्सिलिंगचे चार्जेस असतील समजा, तर त्यांच्याकडे काउन्सिलिंग जॉइन करायची का आपण आपली स्वतःची करायची, तर ते आपण आपलं ठरवायचं. कंपल्सरी नसतं, की जॉइनच व्हा असं काही कंपल्सरी नसतं. आता पहा, हे एकदा लक्षात घ्या. यात काय दिलेलं आहे या काउन्सिलिंग शेड्यूलमध्ये मागच्या वर्षीच्या, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते सुरू झालेले होते 23 तारखेला जुलै महिन्यामध्ये आणि हे 30 तारखेपर्यंत चालणार होते. म्हणजे जवळपास एक 7-8 दिवसांचा कालावधी आपल्याला गव्हर्नमेंटनं दिलेला होता. यानंतर पेमेंटची फॅसिलिटी 31 तारखेपर्यंत सुरू असणार होती. कारण चुकून एखाद्याचं पेमेंट जर का बाकी राहिलं, तर ते त्या ठिकाणी व्हायचं. डॉक्युमेंट्स अपलोड सुद्धा जवळपास 1 तारखेपर्यंत चाललेले होते. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स कंप्लीट नसतात. तर त्यामुळे मी नेहमी म्हणतोय, की डॉक्युमेंट्स कंप्लीट करा. व्हिडिओ बघा. जर कुठे जॉइन असाल तर त्यांना विचारा, की सर कोणते डॉक्युमेंट्स लागतात. पण डॉक्युमेंट्स खूप गरजेचे आहे. त्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मी वारंवार सांगतोय, तुम्हाला घरच्या घरी काउन्सिलिंग करायची असेल तुम्ही करा. नियमांची माहिती करून घ्या. पण कुठं जॉइन व्हायचं असेल तर लवकर जॉइन व्हा. कारण हे राउंड्स 1-2 झाल्याच्या नंतर जॉइन होऊन फायदा पण नसतो काही. कारण जवळपास 2-3 राउंड संपल्याच्या नंतर जॉइनिंग करून करता काय? तर त्यामुळं सुरुवातीपासून जर जॉइन झालात, तर सुरुवातीपासून तुम्हाला त्रास कमी होईल. आता पुढचं अजून काय दिलेलं आहे पहा. तर यामध्ये जी मेरिट लिस्ट येणार होती, म्हणजे आपण ज्याला एस-एम-एल म्हणतो, तर ती 2 तारखेला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला आपला एस-एम-एल दिसला होता, की कोणता नेमका किती येतोय आणि एस-एम-एल वरून कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप सोपं असतं. आता एक महत्त्वाचं, अगदी महत्त्वाचं सांगतोय, की ऑफिसला व्हिजिट करू नका. ऑफिसला व्हिजिट करून नंतर जॉइन करतो, तर अशा ॲडमिशन आमच्या फुल झालेल्या आहे. कोणतीच ॲडमिशन बाकी नाही ऑफिसच्या व्हिजिटची. फक्त एकच बाकी आहे. तुम्ही सेंड क्यूआर असा मेसेज करा. तुम्हाला एक क्यूआर येईल. सगळे डिटेल्स तुम्ही तुमच्या आम्हाला पाठवा आणि नंतर मग आम्ही सगळं तुमची जी प्रोसेस आहे तुम्हाला जॉइनिंग करणं वगैरे सगळं करून घेऊ. आज आपण थांबूया. ओके. बाय.